स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने सुरुवात करूया। स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते एक अशी ऊर्जा होती जी आजही लोकांना मार्गदर्शन करते। त्यांचे विचार, त्यांचे बोलणे, त्यांचे शिकवण हे आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला खूप उपयोगी पडतात। माणूस जेव्हा थकतो, जेव्हा गोंधळतो, जेव्हा आपले मन कुठे स्थिर राहत नाही, तेव्हा स्वामी समर्थांचे विचार म्हणजे एक प्रकाशवाटासारखे वाटतात। आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला खूप गोष्टींचा सामना करावा लागतो। कधी कामाचा ताण, कधी नातेसंबंधातील समस्या, कधी पैशांची चिंता, कधी स्वतःच्या मनातील शंका। अशा वेळेस जर आपण स्वामी समर्थांच्या शिकवणींकडे पाहिले तर आपल्याला खूप शांतता, धीर आणि योग्य मार्गदर्शन मिळते। स्वामी समर्थांचा एक मोठा संदेश म्हणजे धीर धरा, संयम ठेवा। आजच्या जगात आपण प्रत्येक गोष्ट झटपट मिळवायची अपेक्षा करतो, पण आयुष्य ही रेस नाही। आयुष्य हा एक प्रवास आहे। प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो। झाड लावले की लगेच फळ मिळत नाही, तसेच मेहनत केली की लगेच यश मिळत नाही। स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की संयम ठेवा। संयम ठेवणाऱ्याला नक्कीच योग्य वेळी योग्य फळ मिळते। आपण रोज सकाळी उठतो, पण उठल्यावर आपला दिवस कसा घालवायचा हे आपण ठरवत नाही। आपण मोबाईलमध्ये, बातम्यांमध्ये, सोशल मीडियामध्ये अडकतो। पण जर आपण सकाळची सुरुवात शांतपणे केली, थोडे ध्यान, थोडे प्रार्थना, थोडे आत्मचिंतन केले तर दिवस खूप सुंदर होतो। स्वामी समर्थांचा विचार होता की मन शांत ठेवा, कारण मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो। आजच्या काळात प्रत्येक जण यशाच्या मागे धावतो, पण स्वामी समर्थांनी शिकवले की यश म्हणजे फक्त पैसा नाही। खरं यश म्हणजे समाधानी जीवन। आपल्याला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे। रोज आपण जेवतो, रोज आपण श्वास घेतो, रोज आपल्याजवळ कुटुंब आहे, मित्र आहेत, हेच खरे सुख आहे। स्वामी समर्थांचा दुसरा एक महत्त्वाचा विचार म्हणजे सेवा करा। सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन काम करणे नाही, तर सेवा म्हणजे आपल्या कुटुंबाची काळजी घेणे, आपल्या शेजाऱ्यांना मदत करणे, आपल्या मित्रांना प्रोत्साहन देणे। आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणतो, तेच सर्वात मोठी सेवा आहे। आपण बघतो की आज लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे। लोक चिडतात, तणावाखाली असतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात। पण जर आपण स्वामी समर्थांच्या शिकवणी आठवली तर ते सांगतात की राग धरू नका। राग धरला की मन जळते। राग माफ करून दिला तर मन हलकं होतं। आयुष्यात माफी देणं शिकलं तर खूप सुंदर नाती तयार होतात। आपल्याला कधीकधी स्वतःबद्दल शंका येते, मी हे करू शकतो का? मी यशस्वी होऊ शकेन का? अशा प्रश्नांनी आपण स्वतःलाच कमजोर बनवतो। पण स्वामी समर्थांनी सांगितले आहे की प्रत्येक माणसात क्षमता आहे। प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चमकू शकतो, फक्त आत्मविश्वास ठेवायला हवा। आजचा काळ खूप वेगवान आहे। लोक म्हणतात मला वेळ नाही, पण खरी गोष्ट अशी आहे की वेळ सगळ्यांकडे आहे, फक्त प्राधान्य वेगळी आहेत। जर आपण दिवसातून 10 मिनिटं जरी स्वामी समर्थांचे विचार वाचायला, ध्यान करायला किंवा शांत बसायला दिली तर आपले मन खूप मजबूत होईल। स्वामी समर्थांनी सांगितले की शरीराची, मनाची आणि आत्म्याची काळजी घ्या। शरीरासाठी योग्य आहार, योग्य झोप, योग्य व्यायाम आवश्यक आहे। मनासाठी चांगले विचार, चांगली पुस्तके, चांगली माणसं आवश्यक आहेत। आणि आत्म्यासाठी ध्यान, प्रार्थना आणि चांगले कर्म आवश्यक आहे। आपण आयुष्यात खूपदा तक्रारी करतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही। पण स्वामी समर्थांनी सांगितले की तक्रार करणे थांबवा। जे आहे त्याबद्दल आभार माना। तक्रार केल्याने समस्या सुटत नाहीत, पण आभार मानल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते। स्वामी समर्थांचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे सतत शिकत रहा। वय कितीही झालं तरी शिकणं थांबवू नका। नवीन गोष्टी जाणून घ्या, नवीन कौशल्य शिका, नवीन अनुभव घ्या, कारण शिकणं म्हणजे आत्म्याची वाढ। आपण बघतो की आज लोक पैशासाठी धावतात। पैसा हवा, पण पैशासाठी माणुसकी गमावू नका। स्वामी समर्थांनी सांगितले की पैसा हा साधन आहे, उद्देश नाही। पैसा वापरून इतरांना मदत करा, पैसा वापरून आपलं जीवन सुंदर करा, पण पैशाच्या मागे आपली शांती गमावू नका। आयुष्य खूप छोटं आहे, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या। रोज थोडं हसा, रोज थोडं गा, रोज थोडं नाचा,
कारण हसणं म्हणजे औषध आहे. स्वामी समर्थ म्हणाले की आनंद द्या आणि आनंद घ्या. आपण जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतो तेव्हा आपल्याला वाटतं की आता काही होणार नाही. पण स्वामी समर्थांचा विचार आहे की प्रत्येक अडचण ही शिकवण असते. अडचण म्हणजे संधी. अडचणीतून आपण शिकतो, मजबूत होतो आणि पुढे जातो. आपल्या जीवनात शिस्त खूप महत्वाची आहे. सकाळी वेळेवर उठणे, काम वेळेवर करणे, बोलण्यात प्रामाणिक असणे, वचन पाळणे हीच खरी शिस्त. स्वामी समर्थांनी शिकवले की शिस्तीशिवाय यश नाही. जीवनात प्रेमाची शक्ती अमूल्य आहे. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की प्रेम द्या, द्वेष नको. जिथे प्रेम असतं तिथे शांतता असते, जिथे द्वेष असतो तिथे अशांतता असते. आपण बघतो की जगात खूप संघर्ष आहे. पण जर प्रत्येकाने फक्त एक गोष्ट मनात ठेवली की मी दुसऱ्याला त्रास देणार नाही, तर जग सुंदर होईल. स्वामी समर्थांचा विचार होता की स्वतःसाठी चांगले करा, पण इतरांसाठी वाईट करू नका. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत हवीच. स्वामी समर्थांनी सांगितले की मेहनत करा, पण अधीर होऊ नका. मेहनतीला फळ मिळायलाच वेळ लागतो, पण योग्य वेळ आल्यावर मेहनत कधीच वाया जात नाही. स्वामी समर्थांचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे भक्ती आणि श्रद्धा. भक्ती म्हणजे फक्त देवासमोर नमस्कार नाही, तर भक्ती म्हणजे आपल्या कर्मात प्रामाणिकपणा, आपल्या बोलण्यात सत्य आणि आपल्या वागण्यात दयाळूपणा. श्रद्धा म्हणजे विश्वास. विश्वास स्वतःवर, विश्वास आपल्या कर्मावर, विश्वास की सर्व काही योग्य वेळेत योग्य रीतीने होईल.